श्री स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ बोलत आहे. हा. काही नाही, छोटासा अनुभव होता माझा, तर सांगायचं होतं तुम्हाला. सांगा ना ताई, कुठून बोलताय? नाशिकहून मी मागे माझा मुलाच्या नोकरीबद्दलचा अनुभव केला होता शेअर. अच्छा, हा हा. आता काय अनुभव आला ताई? आता ना मी मुलाच्या लग्नाचं बघत होतो आम्ही. बरं, हा. आणि भरपूरच म्हणजे मुली पण येत होत्या. आता तो सरकारी जॉबला लागला. अरे वा, तेव्हा त्याचाच तुम्ही अनुभव तो मी शेअर माझा शेअर केला. केला. हा, बरोबर. हा. हा, मग स्थळ वगैरे पण येत होती. हा, आणि नेमकं आम्ही सगळे असे कन्फ्युजन मध्ये होतो. हा, तर नेमकं आपल्याला कोणत्या प्रकारची मुलगी पाहिजे बुवा असं. हा, हा, हा. म्हणजे आता नेमका तो ग्रामीण भागे जॉब करणारा, आरोग्य विभागामध्ये, हा, हा, हा. जिल्हा परिषद. आणि परमनंट नोकरी त्याची आहे. आणि त्याला जर उच्च शिक्षित मुलगी बघायची तर मग नेमकं काय करावं? इंजिनियर बघावी हा, की हा. अच्छा अच्छा, कुठली सिलेक्ट करायची असं? हा, मुली कम आपल्याला करायचं हो. कारण आम्ही आमचा विषय व्हायचा घरामध्ये का मुली आपल्याला बघायची तर मग आपल्याला आपल्या म्हणजे थोडीशी अनुरूपच असायला पाहिजे. बरोबर. आणि आपला मुलगा ग्रामीण भागात काम करणार कायमस्वरूपी. हो हो हो. त्याची ड्युटी जर ग्रामीण भागाचीच आहे तर मग आपल्याला जास्त शहरातली पण मुलगी करता येणार नाही. अगदी आणि बरोबर. आणि उच्च शिक्षित म्हणजे नेमकं काय करायचे तेच म्हणजे मुलगा पण मला विचारायचा का तुझी नेमकं तुला काय वाटतं बा कशी पाहिजे असं. किती टेन्शन असतं ना, जमायचं असेल तरी, म्हणजे खूप. स्थळ येत असतील तरी टेन्शन, नाही आले तरी टेन्शन. हो हो. स्थळ तर येत होते आणि हे पण नाही प्रश्न काहीच. आता आपल्याला कुठल्या अटी शर्ती पण नाही आपल्या आता जास्त काही असं अटी शर्ती धरून आपल्याला लग्न करायचं असं पण नाही. कारण आपण एवढं सर्व देवाचं करतो, स्वामींचं बरोबर. करतो. मग खूप अटी शर्ती नाही धरायच्या. पण मग उच्च शिक्षित असायला पाहिजे. आणि किंवा नाही काही तर थोडी म्हणजे खूप असं म्हणजे मुलांचं आजकाल असतं सुंदर असायला पाहिजे. आणि आपलं जर उच्च शिक्षित असली म्हणजे तिने काहीतरी करायला पाहिजे हे पण पाहिजे. घरात बसायला नको. कारण मी स्वतः पण तर छोटा मोठा जॉब करते. म्हणजे खूप मोठा माझा पण जॉब चालू होता. तर मग मला असं वाटायचं का तिने पण काहीतरी करायला असलीच पाहिजे असं. कन्फ्युजन मध्ये खूप होतो का इंजिनियर मुलगी आली की तिचं पॅकेज वगैरे भरपूर असल्यावर तर ती नोकरी सोडून इकडे येणार नाही आपल्याकडे. अगदी बरोबर आहे. आणि संसाराची घडी पण बसवायची असते ना आपल्याला. हो हो. आणि आम्ही इकडे म्हणजे नाशिक जिल्ह्यात जरी म्हणजे बरंच 70-1 किलोमीटर आतमध्ये राहतो. बरं बरं. जरी नाशिकला जरी जॉब असला तरी ती अपडाऊन करू शकेल का असा पण प्रश्न होता. मग खूप असं टेन्शन होतं का आपल्याला नेमकं आता आम्हालाच समजत नव्हतं का नेमकं कोणत्या क्षेत्रातली मुलगी करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे. मग मी ना त्याच्या बायोडाटाची प्रिंट काढून आणली आणि सरळ मग स्वामींसमोरच ठेवली. आणि स्वामींनाच सांगितलं का आता आपण हे जे बघतोय ना तर आपल्या घरात म्हणजे स्वामी तुम्ही आमचे कुटुंब तर मग आपल्या घरात शोभेल अशी, आपल्या घराला साजेशी अशी किंवा आपल्याला अनुरूप अशी मुलगी तुम्हीच आता बघा. शोधून द्या. शोधून द्या. आता काय करायचं बघा तुम्हीच. मग मी सगळं मग स्वामींवरतीच सोपवलं. अरे वा. मग त्यानंतर 1-2-3 अशा चांगल्या जॉबवाल्या मुली पण आल्या त्याच्या म्हणजे गव्हर्नमेंट मधल्या जॉबवाल्या. पण मग काही पत्रिका वगैरे जुळणार नाही किंवा थोडं आम्ही इकडच्या भागात येतो दख्खन मध्ये आणि खानदेश मध्ये फरक पडतो ना. फरक पडतो थोडा. बरोबर. तर मग खानदेश मधल्या मुली आम्हाला पण नको असं आमचं इकडच्या लोकांचं. तुम्ही ऐका आपल्या थोडस विचारांमध्ये बदल पडतो असं. थोडासा विचारांमध्ये बदल पडतो. तर आम्हाला असं वाटतं की आपल्याच क्षेत्रात मधली बघायला असायला पाहिजे. अच्छा. मग खूपच म्हणजे आता म्हणजे मी स्वामींना विचारांचा फरक पडतो. बरोबर आहे.
हो, विचारांचा खूप फरक पडतो ना. हो, हो. म्हणून मग असं वाटायचं का आपल्याच भागातले असायला पाहिजे. हां, हां. मग 2-3 स्थळं तर अशी घरापर्यंत पण येऊन गेली. पण आता स्वामींना मी सांगत होते, बघा तुम्हीच चांगली असेल तर त्याचं काहीतरी मला तुम्ही संकेत द्याल. जी आपल्याला योग्य असेल बुवा असं. हां, हां, चांगली हां. म्हणजे आपण बघताना तर चांगलंच स्थळ आपल्याकडे येत आहे. पण हां, आपल्या कुटुंबाला अशी याच्यात होईल बुवा अशी तुम्हीच काहीतरी संकेत द्या. हां. जी मुलगी काही असेल तर. मग एक स्थळ पूर्ण असं जमायपर्यंत आलं हां. आणि नेमकं आमच्या गुरूंनी सांगितलं का करा आणि त्यांच्या गुरूंनी सांगितलं नाही करा असं अगं बाई! झालं. हं. म्हणजे ते कॅन्सल झालं. हां. आणि मग म्हटलं जाऊ द्या याच्यापेक्षा काहीतरी वेगळं स्वामींची इच्छा असेल. हां, हां. मग आम्ही त्या अचानक मला एक मैत्रीण भेटली माझी खूप म्हणजे खूपच हं. दिवसातनं भेटली ती आणि तिने सांगितलं मला की आमचा एक आम्ही सगळे टीचर आहे म्हणे तर टीचर मधला एक आम्ही टीचर लोकांनी एक ग्रुप केलेला आहे म्हणे मॅरेथॉनचा. हां, हां. तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करते बघा बरं. म्हणे. हां. आणि त्यांनी जॉईन केला तर नेमकंच त्यांनी हं. जॉईन केल्यानंतर मग हे झालं का 1-2 स्थळं त्यांच्याकडनं पण त्या ग्रुपमधून पण विचारलं. पण ते असे इंजिनियर मुली बाहेर शिकणाऱ्या पुन्हा हां. मुंबईला वगैरे जॉबला हां. छान पॅकेजवाल्या तर ते आपल्यासाठी नोकरी त्या मुलीचं पण करिअर हे करायचं म्हणजे आई वडील काय करतात मुलींचे का मुलगा चांगला सर्व्हिसला आहे मग मुलींचं एवढं काढून काही टाकतात बघायचं आणि त्या नाही. मुलींचं नुकसान होतं. बरोबर आहे. हां पण मग आपल्यामुळे त्या मुलीचं नुकसान व्हायला नको बुवा असं. अगदी किती छान विचार हो ताई तुमचे. हो मग कारण आयुष्यभर ती मुलगी पुन्हा म्हणणार का तुमच्या नोकरीसाठी मी नोकरी सोडली. हो, हो, माझं हो. होतच ना ते. मग बरोबर आहे. नाही आम्ही मग बरेचसे नाही सांगितलं. आणि मग एक स्थळ असं आम्ही त्या ग्रुपमध्ये बायोडाटा टाकल्यानंतर हां, हां. जी आता मुलगी आम्हाला सिलेक्ट झाली हां. तर तिच्यापर्यंत निरोप तर गेला का असा बायोडाटा हां, आमच्या आलाय. जवळच्याच गावांमधला. हां. तर तिच्यापर्यंत निरोप गेला असा असा आहे हां. तू बघ. पण तिने पण खूप शोधलं बायोडाटा का तिला मिळाला नाही. हां. आणि योगायोग असं का एक गुरुवारी मी पूर्ण स्वामींना म्हटलं आता तुमचं नाव घेऊन मी परत एक टाकते म्हटलं. आता एकदाच टाकायला म्हटलं त्या ग्रुपमध्ये परत नाही टाकणं. हां. आणि टाकला आणि तिलाच मिळाला तो बायोडाटा. अय्या! बघा. हां. आणि मग तिला मिळाल्यानंतर मग तिने तिच्या नातेवाईकांना दाखवला वगैरे सगळं. घरात मग ते दाखवलं असेल तिच्या. हां. मग तपास वगैरे करत ते बरोबर आमच्यापर्यंत पोहोचले. अरे वाह! हां. तर मग पोहोचल्यानंतर निरोप आला आणि आम्ही बघायला येतो म्हणे. तर हां. ठीक आहे म्हटलं या बघायला मुलाला. हां. आणि तिथे त्या दिवशी बघायला आले एक रविवारचा दिवस बघून आले आणि त्यांनी बघितलं सगळं त्या दिवशी हां. येऊन गेले. त्यांना तर सगळं पसंत पडलं घरदार वगैरे सगळं हां, हां, बाकीचं. हां, हां. आणि त्या मुलीने म्हणजे आम्हाला संध्याकाळी आम्ही चर्चा करत होतो. आमच्या कुटुंबात आम्ही तिघच हां, मुलगा हां. आणि माझे मिस्टर आणि मी. मुलीचं तर लग्न झालेलं आहे. हां. आम्ही चर्चा करत होतो का काय म्हणजे मुलाला मुलगीचं फोटो वगैरे दाखवले बघा ही मुलगी तिचे घरचे आले होते बाई असं तसं हां, हां. बघायचं असं आपल्याला तर मग बघू असं म्हणजे हां. कारण मुलगा बघून आल्यानंतर फायनल होणार होतो ना त्यांनी गेले बघून. बरोबर. हां. अन् आम्ही चर्चाच करत होतो आणि मी स्वयंपाक करत होते भाकरी करत होते बाजरीची. हां, हां. आणि बाजरीच्या भाकरी म्हटलं स्वामींना सांगितलेलंच होतं ना मला काही संकेत द्या म्हणून. हो, हो, हो. हां, ते लोक आज येऊन गेले आणि म्हणजे आम्ही चर्चाच करत होतो भाकरी भाजत होते घाईघाईमध्ये हां, हां. आणि भाकरी पालथी तव्यावरून काढून पालथी भाजत होते गॅसवर. हां. तर लगेच पाठीमागून मला ती स्वामींची प्रतिमा उमटली. अय्या! हो, बघा. बाजरीच्या भाकरीवरती. मी पाठवलाय तुम्हाला वाह! फोटो. मला पाठवलाय का फोटो? हो, कधी हो. पाठवलाय? आज का? आजच दुपारी सकाळी बरं, बरं. पाठवला हां, तुम्हाला. हां, हां. म्हणजे स्वामींनी हां. बघा किती छान संकेत दिले हो ताई. हो. हं. मी बाजरीच्या त्या भाकरीवरती म्हणजे इथून हं. मागे माझ्या पोळ्यांवर वगैरे आले स्वामी. तुम्हाला मागे मी त्या हो, हो, ग्रुपवरती हो. मागे टाकले होते. पण हं. आज म्हणजे चक्क बाजरीच्या भाकरीवरती सुद्धा पाठीमागून स्वामींनी वाह! म्हणजे मिळाली मग पाठीशी. केलं का फिक्स केलं? हो, तेच फिक्स झालं मग. अच्छा. ती कुठे जॉब मुलाला करते पण आणि? मुलगी आवडली. हां आणि ती मुलगी तिचं एम-एससी बी-एड झालेलं आहे. ती एम-एससी मध्ये टीचर आहे. वाह, 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 वाह! हां. किती सुंदर. म्हणजे हो. शिक्षकाची नोकरी तर मी तर जगातली सुंदर नोकरी म्हणते. हो, हो. कारण कसं
हाफ डे शाळा असते, बॉस नसतो, हो. कोणाचं प्रेशर नसतं आणि नाही. मुलांमध्ये आनंद मिळतो. हो, हो. आणि मग माझं तेच हे होतं का आपल्याला उच्च शिक्षित असायला पाहिजे. ती एम.एससी बी.एड पण आहे तिचं. वा डी-एम.एल.टी पण झालेलं आहे. वा वा. आणि म्हणजे तिने अभ्यास म्हणजे कधी ती बसलीच नाही. तिचं जर बघितलं तर सगळं तर ती सतत अभ्यास वगैरे करते. अरे वा. म्हणजे हां, म्हणजे ती आहे शिक्षित म्हणजे असं. आणि आणि मुलं पण छान घडवेल ती, स्वतःची पण, हो, शाळेतली हो. पण. पिढी पुढची आणि एक चांगल्या विचारांच्या ह्याच्यात राहील ना ती. हो, हो, हो. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे हां. किती प्रश्न असतात बघा आई-वडिलांना. हो. आणि ते तुम्ही खानदेश आणि ते दख्खन म्हटले ना आणि बागलाण असे 3 भाग आहेत ना? हो, हो. हां. मला माझ्या लग्नाच्या वेळचे दिवस आठवले म्हणून मला खूप हसू आलं, की त्यावेळेला माझ्याकडचे लोकं तिकडे द्यायलाच तयार नव्हते, की फार हां. किटकिटे, चिकट, सासरवास करणारे अशी व्याख्या आहे खानदेशची. हो, हो. त्यामुळे मला काही द्यायला तयार नव्हते. पण हं. मग की अरे आपली मुलगी तर मुंबईतच राहणार आहे, मग कशाला घाबरायचं? अशा विचारांनी हां. त्यावेळेला दिलं. पण हे मात्र हां. बरोबर बोललात तुम्ही, की असंच होतं आपल्या आपल्या एरियातलीच शोधतो असं. हां. विचारांमध्ये जर बदल पडला तर पुढे मग त्यांच्या म्हणजे आपले मतभेद होत राहतात, वाद होत अगदी. राहतात. आणि हा दख्खन विभाग आणि बागलाण जो आहे तिथे हां. सासुरवास जास्त नाहीये मुलींना. हो, नाही सासुरवास नाहीये. आणि पण मग पुढारलेल्या विचारांचे आहेत थोडे. हो, हो, हो. तेच हं. तर. मला हा चांगला हं. अनुभव आहे. त्यामुळे हो, मला आता पटकन मी म्हटलं खुदकन हसायला स्वामींना आलं. आता स्वामींनी संकेत दिलाय म्हटलं म्हणजे आम्ही बोलताच म्हटलं तर स्वामींनी संकेत दिलाय बरं का आता. हां. म्हणजे हे तुला पटणार आहे आपल्याशी म्हणजे सगळं विचारांनी जुळणार आहे असं. हो, हो, हो. किती हां छान. आणि हो, फक्त आता स्वामींनी ती आपल्या म्हणजे निवडली स्वामींनीच आहे तर तिचं आपल्याबरोबर व्यवस्थित नाही, विचार नाही. जुळावे. छानच. खूप सुंदर जमेल ताई. खूप हां, सुंदर जमेल. हां. मीच सांगते तुम्हाला तेच. कारण एक एक तर शिक्षिका आहे आणि हो, त्यामुळे विचार एक उच्च असतील आणि शिकलेल्या हो. मुलींचे विचार खूप छान असतात आणि त्यात हो, ती शिक्षिका म्हटल्यावर अजूनच छान असेल. शिक्षिका आणि हो आणि ती म्हणजे सतत तिचं पण शिकण्याची वृत्ती वगैरे अजून पण आहे हां, तिची. हां. आणि खरंय, खरंय. एकत्रित म्हणजे तिची फॅमिली पण एकत्रित आहे. तिला फॅमिलीची वाह! आहे बघ ते पण एक. म्हणजे तिला असं सगळ्यांना सामावून घेईल ती. हो, हो. खूप छान, त्यामुळे खूप तसं छान ताई. मी शेअर हां. करते हां. हो, हो. हां, श्री चालेल. स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ.